आता सध्या बघा दिवाळी सुरू आहे आणि दिवाळीचा फराळ बनवण्याची लगबग सुरू आहे. म्हणूनच मी रेडीमेड 1 किलोची बुंदी आणून घरच्या घरी एकतारी पाक बनवून 1 किलोचे लाडू बनवलेले आहेत. तर त्याच्यासाठी बघा मी 1 किलो बुंदीसाठी 1 किलोच मी साखर घेतलेली आहे इथं. साखर आपल्याला कमीसुद्धा करायची नाही आणि जास्तसुद्धा करायची नाही. 1 किलोला 1 किलो साखर परफेक्ट आहे. परफेक्ट लाडू बनणार ह्याची खात्री मी देते. आणि इथं बघा 1 किलोला 1 किलो साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेल तेवढंच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आणि पाणी ॲड केल्याच्यानंतर त्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. 10 ते 15 मिनटं असं हलवत राहायचं आहे. एक तारी पाक जो आहे तो पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. दोन्ही बोटांनी आपल्याला चेक करायचं आहे एक तार पाकाची बनते की नाही. एक तार बनल्यानंतर त्याच्यामध्ये बुंदी जी आहे ती ॲड करून घ्यायची आहे. काजू, बदाम, वेलचीची पूड सगळे ॲड करून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. 1 तासभर आपल्याला ही बुंदी आहे ती पाकामध्ये मुरत ठेवायची आहे. 1 तासानंतर चेक करायचं आहे बुंदी चांगली मुरलेली आहे की नाही. नसेल मुरली तर अजून थोडा वेळ ठेवायची आहे. मुरली असेल तर मग आपल्याला लाडू वळायला काय करायचे आहेत, घ्यायचे आहेत. ह्याचा लाँग व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे. नक्की जाऊन चेक करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा.